सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि आरोग्य विभागामधील आरोग्य सेवक मनपामधील असो, ओके, की आपला सार्वजनिक आरोग्याने झेडपी असो, त्या अनुषंगानं आपले हे व्हिडिओ सिरीज आहेत. आजच्या व्हिडिओमधील लैंगिक आजार जे आहेत, गनोरिया असेल, एड्स असेल, हे जे 2-4 महत्त्वाचे आहेत एक्झाम ओरिएंटेड जे प्रश्न आले होते, त्याचं पूर्ण डिटेल आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सर्वप्रथम डेफिनेशन काय ते पाहणं सर्वप्रथम महत्त्वाचं आहे. आता यावर प्रश्न आलेला आहे. आता असा जो प्रश्न असतो तो चुकायला नाही पाहिजे. एकतर तुमचं अनावधान कुठंतरी दुसरीकडे टिक होणं किंवा गडबड होणं ह्या गोष्टीमुळे ते चुकू शकते, परंतु हा टॉपिक काही एवढा अवघड नाही. जीवाणू, विषाणू, बुरशी, त्याचप्रमाणे बाह्य परजीवी जंतूसारख्या विविध प्रकारच्या जंतूपासून लैंगिक संबंधातून उद्भवणारे अनेक सांसर्गिक आजार म्हणजे लैंगिक आजार. लैंगिक आजार हे इथे लक्षात घ्या, तुम्हाला बॅक्टेरियापासून देखील होऊ शकतात. ओके, त्यानंतर तुम्हाला व्हायरसपासून होतात. आता व्हायरसपासून होणारा एक कोणता आहे? एड्स. ओके, ही एड्स तुम्हाला सर्वांना परिचित असलेलं आहे, कारण ते त्याच्यावर काय ते क्युअर होत नाही, उपचार नाही. त्यानंतर आणखीन आपल्याला बऱ्यापैकी माहीत नव्हतं की बुरशीपासून जे आहे फंगल ह्या गोष्टीपासून पण होतं, हे आपल्याला माहीत नव्हतं. ओके, मग ते अशा प्रकारे ह्याची वर्गवारी केलं जातं, जे आपण पुढच्या PPT पाहणार आहोत की कशा प्रकारे ह्याची वर्गवारी केली जाते. ओके, डेफिनेशन लक्षात ठेवायचे. डेफिनेशनवर प्रश्न एकदा आलेला आहे आणि येऊ शकतात एकदम सोप्या लेवलचा प्रश्न असतात, कारण कुठलाही पेपर सेटर जो असतो तो 3 पद्धतीनं पेपर बनवला जातो: इझी, मीडियम, ओके, आणि त्यानंतर हार्ड. तर काही प्रमाणात इझी राहतात आणि आलेलं आहे यापूर्वी. आता त्यानंतर मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये विस्तारित रूप जे आहे ते लक्षात ठेवणं आपल्याला तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये महत्त्वाचं आहे. एक RTIचं आहे, राईट टू एज्युकेशन, हे ठीक आहे, बरोबर. तिथं पर्यायामध्ये हे तर देतील रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके, लैंगिक संबंधाच्या बाबतीत जे आहे ना, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन हे खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रजनन संस्थेच्या अवयवांना झालेल्या जंतू संसर्गाला RTI असे म्हणतात. म्हणजेच RTIचं पुन्हा एकदा काय सांगितलं मी, रिप्रोडक्टिव्ह, लिहायचा प्रयत्न करत चला, ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके, हे अशा प्रकारे याचं विस्तारित रूप आहे. ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस तुम्हाला त्या बऱ्यापैकी गोष्टी लक्षात राहतील. ओके, त्यानंतर आहे त्यानंतर PID, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज. उच्चार तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा गुगलवर टाकून ते बघू शकता, ज्याला PID असं संबोधलं जातं. गर्भाशय, ओके, पॉईंट लक्षात घ्या, व बीजवाहक नलिकांच्या जंतू संसर्गास पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज असं म्हटलं जाते. कोणत्या? गर्भाशय आणि बीजवाहक नलिका. ओके, गर्भाशय आणि बीजवाहक नलिका हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि हे चित्रामध्ये तुम्हाला बाजूला दिलेलं आहे. आता जनरली तुम्हाला खूप वेळेस वाचण्यात आलेलं आहे GNM यांच्या मुलींना किंवा ANM झाले त्यांना, आणि जनरली सॅनिटरी इन्स्पेक्टर झाले त्यांना STI, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन, ओके, STD असं पण लक्षात ठेवू शकता. काही लोकांना प्रश्न विचारले गेलेला आहे. STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. ओके, ज्या रोगांचे जंतू लैंगिक संबंधाद्वारे, ओके, पसरतात. डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. पुन्हा म्हणजे सांगतोय की कुठं काय, फुल फॉर्म आणि डेफिनेशन. ज्या रोगांचे जंतू लैंगिक संबंधाद्वारे पसरतात आणि ज्यांची लक्षणे जनन इंद्रियावर दिसतात त्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आहे आजारांचे वर्गीकरण. ओके, आजाराचे वर्गीकरण मी मागच्याच PPT सांगितलं होतं की तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, व्हायरल होतं असतं, बुरशी आणि आदिजीव, हे 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता लक्षात ठेवत असताना काय लक्षात ठेवायचे की जीवाणूजन्य लैंगिक आजार खालीलपैकी कोणता आहे. ओके, तुम्हाला पॉईंट लक्षात येत असेल, अभ्यासाचा दृष्टिकोन ठेवून अभ्यास करा, वाचायचं म्हणून वाचू नका, अजिबात तशा गोष्टी काही करू नका. बघा, जीवाणूपासून होणारे पर्मा, गनोरिया, उपदंश, मृदू व्रण आणि कॅलॅमाडिया, अशा प्रकारे ही जी आहे ना जीवाणूजन्य आजार आहेत. जीवाणूजन्य जरी असले तरी ते लैंगिक आजार आहेत, बरोबर. त्यानंतर विषाणूजन्य आजार, नागिन, एड्स आणि
हे त्याला तुम्ही कावीळ झालं म्हणतो. कावीळ हा एक कावीळ एकरद्दा हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी अशा प्रकारे आहेत. त्यापैकी बी जो आहे तो लैंगिक संबंधातून पसरतो. ओके. बुरशी व आदिजीव यामुळे होणारे आहेत कॅन्डिडियास आणि ट्रायकोमोनासिस. यावर काही प्रश्न आलेला नाही, परंतु आपल्याला एक्स्ट्रा माहिती पाहिजेच. ओके. जीवाणूपासून होणारे लैंगिक आजार, त्यातला पहिला आपण पाहू परसा, गोनोरिया याविषयी आपण पाहणार आहोत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा मी पॉईंट ज्यावेळेस घेत असतो बरं का, मुद्दाम हे लिहायचा प्रयत्न करत असतो की नेमकं काय कसं आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नाचा स्वरूप विचारलं जातं त्यावेळेस सहज विचारलं जात असतं की परसा हा कोणत्या प्रकारचा आजार आहे. लैंगिक संबंधातून पसरणारा आजार असला तरी तो जीवाणू म्हणजे जीवाणूपासून देखील होतो. जीवाणूपासूनच लैंगिक संबंध आजार पसरतो. कारक घटक कोणता आहे? ओके. कारक घटक जीवाणू, ट्रेपोनेमा, पॅलिडिया असं कारक घटक आहे त्यामध्ये. ओके. अधिशन कालावधी हे 1 ते 4 दिवस. लक्षणे काय आहेत? परवा याच्यापासून जे होतं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे लक्षणे. लक्षात ठेवा. मूत्रनलिका दाह, वृषणसूज, योनी मार्गातून पू येणे, संधिवात, मेंदू आवरण दाह, लघवी तुंबणे आणि वंध्यत्व अशा प्रकारचे लक्षण आहेत. आणि क्वचित वेळेस अधिशयन कालावधी देखील विचारलेला आहे. अधिशयन कालावधी म्हणजे जर समजा आजार झाला तर ते सिम्पटम दिसायला किती कालावधी लागतो त्याला अधिशयन कालावधी असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर परसा, परिणाम आणि आजार जे आहेत ते बघू आपण. परिणाम जे आहेत एकतर मातेवर होणारे आहेत आणि दुसरा आहे गर्भावर परिणाम होतो. ओके. मातेवर काय होत असतं परिणाम? वंध्यत्व गर्भात, इक्टोपिक प्रेग्नन्सी आणि पेल्विकमध्ये सूज होऊन आजार होतो. गर्भावर, बाळावर किंवा ज्यावेळेस गर्भधारण होते त्यावेळेस आणि त्या दरम्यान जर परसा हा गनोरिया आजार झाला तर काय होत असतं? ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. परसा गनोरिया रोगाचा संसर्ग गर्भारपणी किंवा प्रसूती दरम्यान मातेकडून बालकाला होत असतो. हे ठीक आहे. अर्धपरिपक्व जन्म हे मेन जे आहे ते परिणाम आहे. त्यानंतर उपचारामध्ये बघा, नावं लक्षात ठेवणं थोडं डिफिकल्ट जाईल ज्यांचा आत्ता सॅनिटरी इन्स्पेक्टर झालेला आहे, परंतु रीड लेस रिवाइज मोर. ओके. ह्या तत्वाचा वापर करून हे लक्षात राहतील तुम्हाला. सिफ्रोफ्लॉक्सिन, नॉरफ्लॉक्झिसिन आणि इंजेक्शन कॅनामाइसिन 2 ग्रॅम स्नायूमध्ये दिला जातो. अशा प्रकारचे उपचार आहे. तपासणी व्हीडीआरएलचं विस्तृत रूप विचारलेलं आहे. ही व्हीडीआरएल मार्फत ह्याची तपासणी केली जातं की हे आजार झालंय का नाही ते. द व्हीडीआरएल टेस्ट, पेनरल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी टेस्ट अशा प्रकारचं विस्तारित रूप आहे. हे लक्षात ठेवलं तरी चालतं आहे. आणि ह्यावर प्रश्न यापूर्वी आलेला विस्तारित रूप. ओके. स्पेलिंगसह लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा जो मागच्या मागच्या वेळेस सांगायचा होता तो राहिला होता की सामाजिक घटकांचा लैंगिक आजारावर काय परिणाम होतो ते मला सांगायचं होतं. आता सामाजिक म्हणजे काय की कोणत्या सवयीमुळे लैंगिक आजार पसरतो असं सांगायचं आहे या पॉईंटमधून. एकतर वैसाव्यास करणे, त्यानंतर प्रॉस्टिट्यूशन आणि गरिबी, स्थलांतर. ओके. हे पॉईंट आहेत. वैवाहिक असमाधान, घटस्फोट, मादक पदार्थांचे सेवन हे अशी गोष्टी आहेत की ज्या लैंगिक आजाराला कारणीभूत आहेत आणि ह्याला सामाजिक घटकामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि मोस्टली जो वयोगट आहे तो आहे 20 ते 24 या दरम्यानचा वयोगट. आणि अविवाहित घटस्फोटित व्यक्तीमध्ये हे प्रमाण अधिक प्रमाणात आढळलेलं असतं. त्याचे कारण तुम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला असा प्रकारचा प्रश्न आलेला आहे, परंतु याच्या संदर्भात नाही तर दुसऱ्या याच्या संदर्भात. आता जी सिफिलिस आजार आहे ज्याला मराठीमध्ये उपदंश असं म्हटलं जातं त्याबद्दल बघू. सर्वप्रथम बघा, हा एक प्रकार कसला आजार आहे? लैंगिक संबंधातून पसरणारा आजार. ओके. पसरणारा आजार. आता रोगाच्या बाबतीत जर प्रकार सांगितलं हे मुद्दाम वाचायचे आणि लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके. अधिशन कालावधी 9 ते 10 दिवस. कारक घटक जीवाणू. ओके. मुद्दाम लिहिलेला आहे. कारक जीवाणू कोणता? ट्रिपोनोमा पॅलाडिया. जर समजा याच्यात काही चुकीचं असेल, आता आम्ही पण संदर्भ घेऊनच तुम्हाला हे देत असतो
जर चुकीचा असेल तर संपर्क क्रमांक हा माझा आहे, जो तुम्ही कधीही संपर्क करू शकता. ओके. आपण याच्यावर PYQ देखील घेणार आहोत त्यावेळी, त्याचं काय टेन्शन घेऊ नका. आणि आपले हे सगळे कोर्समध्ये पूर्ण ॲड होतील. आता ह्याचे ज्या अवस्था आहेत, अवस्था देखील लक्षात ठेवायच्या. जसं हिवतापाच्या अवस्था तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितले कशा प्रकारे ठेवायचं लक्षात ते, आणि त्यावर प्रश्न आला होता. प्राथमिक अवस्था वेदनारहित व्रण, चांगेत गाठी. दुसरी अवस्था अंगावर, तोंडात, गुद्दावर लसिका गाठींची सूज. आणि अंतिम अवस्था महारोहिणी, हृदयविकार, पक्षाघात आणि संधिवात हा अंतिम अवस्थेमधले सिम्पटम्स आहेत. बघा, ज्यावेळेस तुम्ही जास्त वाचता त्यावेळेस गोंधळून जायचं नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस थिअरी, ओके, प्लस PYQ, ओके, त्यानंतर MCQ, ओके. ही स्ट्रॅटेजी वापरा. म्हणजे बघा प्रश्न कसं विचारला आहे आणि वाचत असताना कुठल्या गोष्टीकडे विशेष करून लक्ष द्यावं, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये, सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला PYQ प्लस MCQ याचं एक घटक नियम मांडणी करून देत आहोत. इव्हन सेंट्रल एक्झाम असो की स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम असो, सगळीकडचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी प्रॉपरली तिथं देत आहे. हां, कोर्स जॉईन करावा अशातला भाग नाही आहे, कारण मी सगळं जे आहे ते व्हिडिओमार्फत यूट्यूबवर मोफत देणार आहे. टार्गेट आपलं, परंतु तुम्हाला टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा हे तर तो वापरल्याशिवाय हे मिळणार नाही. कसं असतं, आम्ही देतोय फ्रीची किंमत राहत नाही, परंतु त्याच्यामुळं आपण ते कोर्समध्ये ते ॲड करतो आहे. आणि मला पण एक सिस्टीम तयार करता येते तुम्हाला व्यवस्थित देण्यासाठी. ओके. त्यानंतर मातेवर काय परिणाम होतो ह्या उपदंशाचा ते बघू. आता तुम्हाला सिम्पटमचा एक फोटो दाखवायचा होता, पण एवढं खराब आहे ते तुम्हाला सांगतो, ते तुम्ही बघू बी शकत नाही. सिफिलिस आजाराचे सिम्पटम्स तुम्ही आहे ना एकदा चेक करा. हेल्थ इज वेल्थ का म्हणते, ज्यावेळेस तुम्हाला एखादी आजार होतं, हेल्थ इज वेल्थ का होतं असतं हे ते सिम्पटम्स बघितल्यावर कळतं. खूपच खराब आहेत म्हणून मी इथे इमेजेस जास्त ॲड केलेले नाही. ओके. मातेवर परिणाम काय होतो, मज्जासंस्था, मेंदू, पाठीचा कणा यावर परिणाम, अंधत्व, कमी ऐकू येणे, पुन्हा सायकोसिस आणि कालांतराने मृत्यू, अशा प्रकारे ही आहे ना सिम्पटम्स आहेत. आणि थोडी बुद्धी जी आहे ना कमी होत असते. गर्भावर परिणाम का होते, त्वचेवर जखमा, पुरळ उठणे, ताप, अशक्तपणा, रडण्याचा आवाज, जन्मता मृत्यू, यकृत व सप्लिनवर सूज, पिवळसर त्वचा, कावीळ, रक्तक्षय आणि अनेक व्यंग. तर उपचार काय ते बघा. इंजेक्शन बेन्झाथिन पेनिसिलिन जी, इंजेक्शन ॲक्सप्रोकाइन पेनिसिलिन जी, पेनिसिलिनला संवेदनशील असल्यास डॉक्झी याक्लिन. जर समजा एखाद्याला पेनिसिलिन दिलं तुम्ही, ओके, तर ते जर समजा त्या गोष्टीला जर ती व्यक्ती काय असेल त्याला ॲलर्जी असेल तर गरोदर स्त्रीला एरिथ्रोमायसिन. ओके. तपासण्या TPHA, ट्रिपोनेमा पॅलिडम, हिम ॲग्युटिनेशन चाचणी, TPI, ट्रिपोनेमा पॅलिडम इमोबिलायझेशन चाचणी. स्पेलिंग लिहिलं असतो, परंतु उच्चाराला अवघड जात होतो मला देखील, त्यामुळे मी उच्चार मराठीत तिथं टाईप केलं. ओके. पुढे आहे इंग्वायनल ग्रॅन्युलोमा. आता असं ॲक्च्युली लैंगिक आजार सॅनिटरी इन्स्पेक्टरलाच प्रश्न खूप म्हणजे टॉपिकमध्ये दिला होता, म्हणून आपण हे घेतो आहे. आरोग्य विभागाला एवढं डीपमध्ये विचारेल असं वाटत नाही मला. ठीक आहे, पण आपण टॉपिक आहे कव्हर करून घेऊ. माहिती बघा. विशेष लैंगिक संबंधातून पसरणारा आजार, मुद्दाम पॉईंट लिहिला. इतर नाव ग्रॅन्युलोमा वेनेरियम. अधिशन कालावधी 10 ते 40 दिवस. लक्षणे पुणे भरलेले पुटकुळ्या, पुणे भरलेल्या पुटकुळ्यामुळे काय होतं, अल्सर तयार होत असतो. काय अल्सर, त्या फुटल्यामुळे बरं का. जर ते फुटले तर ते फुटल्यामुळे अल्सर तयार होतो. उपचार काय, डॉक्झी सायक्लिन गोळी आणि फ्लोक्सेसिन ही जी गोळी आहे ती दिली जाते. मृदुवर्ण आणि कॅन्क्राइड शॉर्ट पॉईंटमध्ये घेतलेलं आपण, काही जास्त नाही. कारक आणि घटक किंवा अधिशन कालावधी काय ते बघू. प्रकार लैंगिक संबंधातून पसरणारा आजार, आपला टॉपिक जरी असला तरी मुद्दाम मी तुम्हाला ही मांडणी करून सांगत आहे. ओके. त्यानंतर कारक जीवाणू, हिमोफिलिस, स्ट्रेप्टोबॅसिलस किंवा हिमोफिला डुक्रेई. अधिशन कालावधी 1 ते 7 दिवस. उपचार इरिथ्रामायसिन, सेप्ट्रान, ॲजिथ्रोमायसिन. त्यानंतर इंजेक्शन सिफाट्रॅक्झोन, ओके,
तुम्ही तुमच्या पद्धतीनं वाचत राहा तरच लक्षात राहील. लक्षणे: अत्यंत वेदनादायक लहान व्रणातून पू, लसिका ग्रंथीवर सूज व वेदना व फुटून पू वाहणे. आता ह्याचे सिम्पटम्स किंवा व्हिडिओ पाहिला नाही, एवढं खराब आहे ते, मी म्हणूनच तिथं घेतलेलं नाही. ठीक आहे. जांघेमधील रसग्रंथीस दाह होण्याची शक्यता. ओके. निदान तपासणी रक्ताची VDRL चाचणीसाठी करतात. VDRLचं फुल फॉर्म तुम्हाला सांगितलेलं आहे. जखमेचा स्वाब घेऊन तपासण्यासाठी केला जातो. त्यानंतर आता लिम्फोग्रॅन्युलोमा वेनेरियम. ओके. प्राथमिक माहिती बघा आपण त्याची. एकतर प्रकार लैंगिक संबंधातून पसरणारा आजार आहे. कारक घटक, कारक जीवाणू, आदेशन कालावधी 2 ते 21 दिवस. ओके. लक्षणे: बाह्य जनेंद्रियावर वेदनारहित फुटकुळ्या येतात आणि त्यामध्ये पू भरतो. जांघेमधील ग्रंथीवर परिणाम होत असतो. आता काय पुढचे 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा. लिफिंजायटिस, जांघेमधील लस वाहिनीला दाह होतो. आणि लिफ ॲडिनायटिस म्हणजे काय, जांघेमधील लस ग्रंथीला दाह होतो. ओके. आणि ब्युबो लस ग्रंथीचा नाश होऊन त्या ठिकाणी करंट येते किंवा ते कसं तरी दिसायला लागतात. ते अशा प्रकारचे त्याचे सिम्पटम्स आहेत. उपचार काय, तर या आजाराने ग्रस्त व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवू नये. ओके. म्हणजे बघा साहजिकच आहे, एवढं काही विशेष म्हणजे अवघड नाही. कंडोमचा वापर करणे. त्यानंतर औषधोपचार, डॉक्झीसायक्लिन गोळी आणि एरिथ्रोमायसिन गोळी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर क्लेमिडिया हे एक बघू. आता हे जीवाणूपासूनच होणारा लैंगिक आजार आहे, तर त्यानुसार बघू. एकतर प्राथमिक ओळख बघू. लैंगिक संबंधातून होणारा आजार आहे. अधिशन कालावधी 1 ते 4 दिवस. कारक घटक जीवाणू आहे. आणि लक्षणे: लघवी करताना वेदना, योनिमार्ग जास्त स्त्राव व वंध्यत्व येऊ शकते. त्यानंतर मातेवर काय प्रकारचे परिणाम होत असतात हे बघा. एक मिनिट, सॉरी. क्लेमिडिया रिंग, सॉरी यामध्ये ही चुकीचं आहे. चला इथं ही टायपिंग मिस्टेक झालेली आहे. हा जो आहे लैंगिक संबंधातून होणारा आजार, इथं पॉईंट इथं आला. ठीक आहे. मातेवर होणारे परिणाम बघा. गर्भाशयात बीजवाहक नलिका, गर्भाशय व त्याजवळील पेशीजालास धोका संभवतो. एक्टोपिक प्रेग्नन्सी अथवा अर्ध परिपक्व प्रसूती होण्याचीही धोका असतो. त्यानंतर हा संसर्गजन्य आहे बरं का. आता लैंगिक संबंधातून पसरणारा आजार जरी असला तरी संसर्गजन्य राहणारच आहे. ओके. त्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो. प्रश्नाचं ॲटिट्यूड एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. लैंगिक संबंधातून जे आजार होत असतात ते सरळ संसर्गजन्य आहेत. आता तुम्हाला प्रश्न नाव दिला जातो की कोणत्या प्रकारचा हा आजार आहे. क्लेमिडिया दिला तर तुम्हाला संसर्गजन्य आहे का असंसर्गजन्य आहे असा प्रश्न आल्यानंतर सरळ सांगायचं संसर्गजन्य. ओके. प्रश्न 2 प्रकारे 4 प्रकारे निर्माण होऊ शकतात एकाच मुद्द्यावर. पुन्हा एकदा लक्षात घ्या. त्यानंतर उपचाराच्या नावाचं सांगायचं आहे बघा. डॉक्झीसायक्लिन गोळी, टेट्रासायक्लिन गोळी आणि एरिथ्रोमायसिन गोळी. ओके. त्यानंतर आहे विषाणूपासून होणारे लैंगिक आजार. त्यामध्ये प्रामुख्यानं एड्स आहे आणि नागिन. ओके. आपल्या भाषेमध्ये हर्पिसला म्हटलं जातं. त्यानंतर त्याचं सिम्पटम्स बघा. कारक घटक आहे नागिनसह विषाणू आणि लैंगिक संबंधातून पसरणारा आजार. अधिशन कालावधी 1 ते 7 दिवस. लक्षणे: जननेंद्रियाभोवती फोड येतात, लसिका ग्रंथीवर सूज. त्यानंतर हा आजार गरोदर मातेला झाल्यास बाळाला विकृती येत असते. आघात मज्जातंतूवर होतो. गंभीर परिणाम बघा. मातेवर गर्भावस्थेत अडचणी व गर्भपात, गर्भावर, त्वचा, तोंड व डोक्याला संसर्ग, जखमा, मेंदूला इजा, अंधत्व आणि नवजात अपघाताचा मृत्यू होत असतो. जनरली ज्यावेळेस तुम्ही वाचताना ज्यावेळेस वेळ असतं तुम्हाला सहज हे ऑप्शन पाहून उत्तर येत असतात. आता आम्ही तर त्याच्यामध्ये त्या सोडून द्या. ओके. पण तुमच्यासाठी सांगतोय. उपचार काय. गोळी कोणती, सायक्लोवीर गोळी. त्यानंतर आहे प्रतिजैविक लस. जननेंद्रियाची रोज साबणाने स्वच्छता करावी. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे एड्सवर मी सविस्तर विषाणूजन्य आजारामध्ये कव्हर केलेलं आहे बरं का. ओके. सर्वप्रथम आढळला कुठं, अमेरिकेमध्ये 1981. एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला काहीतरी झाला होता, नाव आठवत नाही. कारक विषाणू ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, मराठीत मानवी रोग प्रतिकारशक्ती विषाणू. ओके. परिणाम मज्जासंस्थेवर. वय कोणत्याही वयात होतो. जर XYZ
हे बघा, लहान बाळ असेल तर तिच्या मातेकडून होतं, कारण गर्भातून होत असतो. जर समजा तिची आई HIV पॉझिटिव्ह असेल तर त्यामुळं कोणत्याही वयात होणारच आहे. त्यानंतर संसर्गजन्य काळ हा मरेपर्यंत असतो, याच्यावर उपचार नाही. पूर्ण रूपवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम आणि स्पेलिंग देखील पाठ करायचे आहे तुम्हाला प्रॉपरली. त्यानंतर आहे ओके, तीच ठीक आहे. चला तेच पॉईंट घेतलं आहे. लैंगिक संबंध, रोगप्रसार लैंगिक संबंधातून, दूषित रक्तामार्फत आणि गर्भावस्थेत प्रसार, हे 3 लक्षात ठेवायचे. यावरच प्रश्न आलेला आहे. एड्स रोग निदान बघा, एलायझा टेस्ट, ही एलायझा टेस्ट कशासाठी आहे, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट कशासाठी आहे, असा प्रश्न आल्यानंतर HIV जर ऑप्शन असेल तर तुम्ही त्याला टिक करायचे. थिअरी वाचत असताना तुम्हाला मी काय सांगितलं आहे की आता तुम्ही खूप दिवस झालं माझ्या संपर्कात आहेत. ओके, PYQ प्लस थिअरी पुन्हा PYQ. ओके, बरं ठीक आहे. तुम्हाला सोडवायचं नसेल तर ॲटलिस्ट 10 प्रश्नाचं तर मी ग्रुपमध्ये तिथं दिलेला विषाणूजन्य आपल्या मेंटरशिप प्रोग्राम टर्निंग पॉईंट्स ॲपवर मी तिथं दिलेला आहे. 149 आहे. जिथं दुसरीकडे तुम्ही गेलं तर येणाऱ्या काळामध्ये कुणीही 499, 999, 799 फी घेईल. मला वेळ मिळत नाही म्हणून मी फ्रंटला येऊन करत नाही, असं स्लाईडवर बनवून तुम्हाला तिथं देत असतो. ओके, परंतु ह्या व्यतिरिक्त त्याने काय शिकवतील असं मला नाही वाटत. ओके ठीक आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी जॉईन करा. बरं ठीक आहे. एलायझा टेस्ट रिपीटेड प्रश्न आहे, सरळ सरळ त्यावर प्रश्न देखील शॉर्ट फॉर्ममध्ये काय आहे आणि विस्तारित रूप काय असा आला होता. एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट ॲसे. ओके, रक्ताची एलायझा टेस्ट केल्यानंतर रक्तामध्ये HIVच्या अँटीबॉडीज, ओके अँटीबॉडीज आढळल्यास त्या व्यक्तीस HIVची बाधा झाली आहे असे समजले जाते. वेस्टर्न ब्लॉट टेस्ट देखील प्रश्न आलेला आहे की कशा संदर्भातचा आहे, तर एड्सचं निदान करण्यासाठी आहे. व्यक्तीची एलायझा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रोगाची खात्री करण्यासाठी वेस्टर्न ब्लॉट टेस्ट केली जाते. एड्स रोगाची लक्षणे, हो यावर प्रश्न आलेला आहे. ओके, एका महिन्यात शरीराच्या वजनाच्या 10% जास्त वजन कमी होणे, 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीची हगवण, 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठीचा अधूनमधून किंवा सलग ताप येणे, इतर लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी सततचा खोकला, तोंड व घशातील रोग, संपूर्ण शरीरभर त्वचेची खाज, ओके शरीरातील लसिका ग्रंथीवर सूज, श्वसनदाह आणि क्षयरोगासारख्या इतर जीवाणू. हे बघा, आणखीन एक तुम्हाला एक सांगायचं, जनरली ज्यावेळेस TB होत असतं त्यावेळेस 100% तुमची ज्यावेळेस एखाद्याला TB होत असतं त्यावेळेस 100% जे आहे ना HIV टेस्ट केलीच जात असते. लक्षात घ्या, कारण HIV झाले असं आपल्याला होत नाही, परंतु ज्यावेळेस TB झाला तर HIV होऊ शकतो आणि HIV झाला तर 100% TB होऊ शकतो. समजलं का? म्हणजे ज्यावेळेस एखादी रुग्ण दवाखान्यात जातो TB झाले त्यावेळेस त्यांना HIV टेस्ट करणं कंपल्सरी त्यांनी करूनच घेत असतात. ओके, पुढे कारण HIV झाला तर TB होतोच, हे एक सिम्पटम्स आहे ना. एड्स उपचार आणि सामाजिक गैरसमज, उपचार स्थिती किंवा उपचार उपलब्ध नाही, स्थिती कुठलीच नाही, फक्त काय प्रयोग चालू राहतात. त्यानंतर HIVचा प्रसार पुढील माध्यमातून होत नाही हा प्रश्न आलेला आहे. हवा, पाणी व अन्न, सहकार्याच्या सोबत बसल्यामुळे, हस्तांदोलन आलिंगन केल्यामुळे, खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे, त्यानंतर एकत्र खेळल्याने होत नसतो, संडास, मुतारी, स्नानगृह, पोहण्याचे पाणी, तलाव अनेक व्यक्तींनी वापरल्याने होत नाही. आता ही एक पॉईंट लक्षात ठेवायची आहे. राष्ट्रीय गुप्तरोग नियंत्रण कार्यक्रम याची सुरुवात झाली आहे 1949ला. ओके, बाकी काय उद्देश काय हे PPT मी तुम्हाला ग्रुपवर पाठवून देतो. नवीन रुग्णांचा शोध, लैंगिक रोग नियंत्रण चिकित्सालयाची स्थापना, रुग्णाची प्रयोगशालेय तपासणी, स्वयंसेवी संस्थांना व खाजगी व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि उपचार. ही मांडणी चुकली, ह्याला अशी पाहिजे होती. ठीक आहे, एवढं लैंगिक आजाराबद्दल आपण हे सर्व कव्हर केलेलं आहे. आता जास्त लैंगिक आजाराबद्दलचे आजार जर असतील तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, पण जनरली जे प्रश्न आले होते ते सगळे याच PPTमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. PYQची सिरीज जी आहे ती वेगळीच राहणार आहे. थिअरी अगोदर वाचा किंवा PYQ वाचून थिअरी वाचा, मग PYQ वाचा. ओके, व्हिडिओ लेक्चरचे कोर्सेस आपले सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये खूप लेट झाले म्हणजे अपलोड करायला, परंतु ते 100% कोर्समध्ये पूर्ण होऊन जातील. रेकॉर्डेड व्हिडिओ पूर्णपणे उपलब्ध होतील. पुस्तक वाचा, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी. ओके,
त्या बेसवरच हे आपले काय लेक्चर आहेत. ओके, चला व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.